नमस्कार, मी हर्षाली। तर मंडळी, आज आपला जो विषय आहे तो थेट आपल्या आरोग्याशी जोडलेला आहे, तो म्हणजे मीठ। आणि मीठ हा स्वयंपाकघरातला असा घटक आहे ज्याच्याशिवाय आपलं पान हलत नाही। पण आजकाल बाजारात मिठाचे एवढे प्रकार आलेत की नक्की कोणतं मीठ वापरावं हे काही आपल्याला समजत नाही। आता कोणी म्हणतं की आयोडाइज्ड मीठ खा, कोणी म्हणतं काळं मीठ चांगलं आहे, तर कोणी म्हणतं सैंधव मीठ वापरा। तर नेमकं या सगळ्या मिठांमधलं खरं सत्य काय आहे, कोणतं मीठ चांगलं आहे आणि कोणतं मीठ आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे, तर याबद्दल बोलताना सगळ्यात पहिला आपण बोलूया पांढऱ्या मिठाबद्दल। हे मीठ समुद्राच्या पाण्यापासून बनवलं जातं, पण समुद्राच्या पाण्यावर कारखान्यांमध्ये एवढी मोठी रासायनिक प्रक्रिया होते, इतकं हे रिफाईन केलं जातं की त्या मिठामधलं नैसर्गिक खनिजे पूर्णपणे नष्ट होतात। आता हे मीठ दिसायला पांढरं शुभ्र आणि सुटसुटीत व्हावं म्हणून त्यामध्ये काही अँटी केकिंग केमिकल्स आणि अति प्रमाणात सोडियम ठेवलं जातं। जास्त रिफाईन केल्यामुळे आणि सोडियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे जे पांढरं मीठ आहे ना, ते जास्त खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक आणि शरीरात पाणी साठून सूज येणं असे आजार होऊ शकतात, इनफॅक्ट होतात। आता बोलूयात काळ्या मिठाबद्दल। काळं मीठ म्हणजे नेमकं काय, त्याचे काय फायदे आहेत? तर काळ्या मिठाबद्दल बोलायचं झालं तर ज्याला आपण संचळ किंवा काला नमक सुद्धा म्हणतो, हे मीठ प्रामुख्याने हिमालयाच्या खाडींमधून मिळणाऱ्या खडकांपासून आणि नैसर्गिक वनस्पतींच्या प्रक्रियेतून बनवलं जातं। आता हे मीठ पांढऱ्या मिठासारखं रिफाईन केलेलं नसतं, त्यामुळे याचे नैसर्गिक गुणधर्म टिकून राहतात। यामध्ये सोडियमचं प्रमाण पांढऱ्या मिठाच्या तुलनेत खूप कमी असतं आणि लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम सारखे शरीराला लागणारे नैसर्गिक मिनरल सुद्धा यामध्ये भरपूर प्रमाणात असतात। हे मीठ पोटासाठी तर रामबाण उपाय मानलं जातं। पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी काळं मीठ फायदेशीर आहे का? तर काळ्या मिठाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हे पचनासाठी अत्यंत उत्तम असतं। जर तुम्हाला गॅस, ॲसिडिटी, पोट फुगणं असेल किंवा अपचनाचा त्रास असेल तर जेवणात काळ्या मिठाचा वापर केल्यामुळे लगेच आराम मिळतो। हे मीठ आपल्या पोटात पाचक रस तयार करायला हेल्प करतं, ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं। म्हणून जुने लोक ताकात, कोशिंबिरीमध्ये किंवा लिंबू पाण्यामध्ये नेहमी काळं मीठ मिक्स करून प्यायचे, त्यामुळे पोट एकदम हलकं राहायचं। आता दोन्ही मिठांमध्ये नेमका फरक काय आहे आणि बीपीच्या रुग्णांसाठी कोणतं चांगलं आहे, तर यामध्ये आता मुख्य फरक काय आहे ते आपण समजून घेऊयात। तर सगळ्यात आधी पांढऱ्या मिठात सोडियम जास्त असतं, जे बीपी वाढवतं, तर काळ्या मिठात सोडियम कमी असतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते। ओके, आता दुसरं काय, तर पांढरं मीठ केमिकलने रिफाईन केलेलं असतं, तर काळं मीठ पूर्णपणे नॅचरल असतं। जर घरात कोणाला हाय बीपीचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी काळं मीठ किंवा सैंधव मीठ वापरणं पांढऱ्या मिठापेक्षा खूप पटीने सेफ आणि चांगलं असतं, कारण यामुळे शरीरात अचानक बीपी वाढत नाही। मग स्वयंपाकघरात रोज कोणतं मीठ वापरावं? आता इतकं सगळं बोलून झालं, पण मीठ वापरावं कोणतं? तर रोजच्या भाजी आमटीमध्ये जर मीठ वापरायचं असेल तर तुम्ही पांढऱ्या मिठाचं प्रमाण थोडं कमी करून काळं मीठ किंवा खडे मीठ म्हणजे सैंधव मीठ वापरू शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की पांढऱ्या मिठात आयोडीन असतं, जे थायरॉइडसाठी गरजेचं असतं, त्यामुळे रोजच्या भाजी आमटीसाठी तुम्ही खडे मीठ किंवा सैंधव मीठ वापरा। आणि कोशिंबीर, ताक, सलाड, फ्रूट डिश किंवा चटणी यामध्ये नेहमी काळ्या मिठाचा वापर करा। दोन्ही मिठांचा असा समतोल ठेवला तर आरोग्याला कोणताच धोका होणार नाही। तर मैत्रिणींनो, चवीच्या नादात आरोग्याची तडजोड करू नका आणि मिठाचा हा योग्य वापर आजपासूनच सुरू करा। तुम्ही तुमच्या घरात रोजच्या जेवणात कोणतं मीठ वापरता हे मला नक्की कमेंट करून सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता इतकं मिठाबद्दल बोलल्यानंतर तुम्हाला हे तर कळालंच असेल की आता इथून पुढे कोणतं मीठ वापरायचं आहे, पांढरं मीठ वापरायचं आहे की काळं मीठ वापरायचं आहे। सो तो पूर्णपणे तुमचा कॉल आहे, पण ट्राय करा की काळं मीठ वापरा, कारण का त्याचे बरेच फायदे आहेत जे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलेलेच असेल। आणि हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।